नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. कसे आहात तुम्ही सगळे? यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या एपिसोडमध्ये आपण मुंडक उपनिषद हे बघणार आहोत. परंतु त्यापूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की तुम्ही कृपया माझ्या अमृताचे डोही या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती आहे. आजचा उपनिषद आहे मुंडक उपनिषद. मुंडक उपनिषद हे अथर्ववेदामध्ये येतं. आता परत एकदा अगदी थोडक्यात सांगते उपनिषद आणि वेद याबद्दल. 4 प्रमुख वेद आहेत आणि प्रत्येक वेदाचे 4 भाग पडतात. संहिता, यामध्ये मंत्र येतात. मग ब्राह्मण, यामध्ये मंत्रांबद्दल माहिती येते. मग आरण्यके, याबद्दल यज्ञयाग वगैरे कर्मकांडाबद्दल सविस्तर माहिती दिली जाते. आणि शेवटचा भाग हा उपनिषद म्हणजे तत्त्वज्ञानपर, चिंतनपर भाग असा वेदांचा समजला जातो. तर मुंडक उपनिषद हे अथर्ववेदामध्ये आलेलं आहे आणि त्याचं निरूपण आज आपण बघणार आहोत. मुंडकचा अर्थ काय होतो तर मुंडन करणं म्हणजे डोक्यावरील केस कापून टाकणं असा त्याचा शब्दशः अर्थ होतो. आध्यात्मिक दृष्टीनं त्याचा अर्थ असा घेतला जातो की अज्ञानाचं जे आवरण आपल्यावर आहे ते आवरण कापून टाकणं म्हणजे मुंडक उपनिषद. अविद्या किंवा अज्ञान किंवा स्वतःच्या स्वस्वरूपाबद्दलचं जे अज्ञान आहे ते अज्ञान या उपनिषदानं, त्याच्या चिंतनानं हे सगळं नष्ट केलं जातं. आणि एक अतिशय सुंदर अशी संकल्पना त्यासाठी या उपनिषदामध्ये मांडली गेलेली आहे बरं का. काय ती कल्पना तर ओंकाररूपी ध्यानस्वरूपी धनुष्यावर बरं का, ओंकार स्वरूप ध्यानरूपी धनुष्यावर आपण जेव्हा आपलं मन शुद्ध करतो त्या शुद्ध मनाचा बाण त्या धनुष्यावर लावून जेव्हा टार्गेट आहे आत्मतत्व किंवा ईश्वरीय तत्वाची प्राप्ती करून घेणं. धनुष्य झालं ओंकाररूपी ध्यानधारणा. आणि बाण कोणता तर जेव्हा आपण मन पूर्णपणे शुद्ध करतो तेव्हा तो मनरूपी बाण, त्याचे टार्गेट काय ठेवायचं आहे तर मला ईश्वर प्राप्ती किंवा ईश्वर दर्शन मला हवं आहे. या ध्यानावर, या लक्ष्यावर तो बाण सोडला की मग तो बाण जसा त्या लक्ष्यामध्ये मिसळून जातो तसं आपलं शुद्ध स्वरूप मन, शुद्ध अहंकाररूपी व्यक्ती जीव हा त्या ईश्वरीय तत्वाच्या लक्ष्यामध्ये जाऊन तो मिसळून जातो. म्हणजे काय तर थोडक्यात आपलं हे जे स्वतःचं वैयक्तिक व्यक्तिगत असं जे व्यक्तिमत्व जीवभाव आहे, म्हणजे भले आपण त्याला कितीही श्रेष्ठ समजत असलो तरीसुद्धा जर ईश्वर प्राप्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर या अहंकाररूपी जीवभावाचा पूर्णपणे त्याग करणं अभिप्रेत आहे. आणि तो कशा प्रकारे करायचा आहे तर तो बाणस्वरूप करून तो ईश्वराच्या लक्ष्यामध्ये तो मिसळून टाकायचा आहे. ज्याप्रमाणे नदी एकदा समुद्रामध्ये विसर्जित झाली की त्या नदीचं पूर्वीचं नाव, रूप, आकार हे सगळं काही नष्ट होऊन जातं नाही का. नदी समुद्रामध्ये एकदा मिळाली की ती एक वेगळी नदी आहे
असं काही आपण म्हणत नाही. ती साक्षात समुद्र स्वरूप होऊन जाते. अगदी त्याचप्रमाणे आपण सुद्धा जेव्हा आपला हा व्यक्तिगत अहंभाव पूर्णपणे विसर्जित करून टाकतो, तेव्हा आपण स्वतः ते ब्रह्मस्वरूप होतो. जसं नदी ही सागर स्वरूप होते, अगदी त्याचप्रमाणे आत्मज्ञानी साधक अहंकाराचा त्याग करून स्वतःच्या छोट्या व्यक्तिमत्वाचा त्याग करून समर्पण करून तो साक्षात ब्रह्मरूप होतो, अशी कल्पना मुंडक उपनिषदामध्ये मांडलेली आहे. हे साधारणपणे संन्याशांसाठींचं उपनिषद असं म्हटलं जातं, कारण संन्यासी लोक हे डोक्यावरचे केस हे कापून टाकतात. म्हणून प्रामुख्यानं हे संन्याशांसाठी उपयुक्त असलेलं म्हणजे काय की त्यांची जी ज्ञान लालसा आहे, आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी त्यांनी संसाराचा त्याग केलेला आहे, त्यांच्यासाठी अगदी डायरेक्ट मेथड्सनी मुंडक उपनिषद त्यांना आत्मज्ञानाकडे, त्या मार्गाकडे त्यांना ते निर्देश करत असतं. असं हे अत्यंत प्रभावी उत्कृष्ट असं मुंडक उपनिषद जे अथर्ववेदात आलेलं आहे, त्याचं आपण आता निरूपण बघूया. अर्थातच प्रत्येक उपनिषदाचा आरंभ हा शांतिपाठानं होतो, त्यामुळे शांतिपाठ आपण याचा सर्वप्रथम बघूया. शांती मंत्र. हे परमेश्वरा, बरं का, प्रार्थना आहे मनापासून केलेली. हे परमेश्वरा, आम्ही सदैव शुभ, मंगल, पवित्र असंच सर्व काही ऐकावं. हे परमेश्वरा, आम्ही सदैव आमच्या डोळ्यांनी शुभ, मंगल आणि पवित्र असं काही तेच फक्त आम्ही बघावं. आमचं तुझ्या कृपेखाली आमचं सर्व आयुष्य स्वास्थ्यपूर्ण आणि तुझी स्तुती करण्यामध्ये आमचं व्यतीत होऊ दे. बरं का, आता याच्यानंतर साधक वेदकालीन जे देवदेवता होते त्यांना तो उद्देशून प्रार्थना करतोय. इंद्रदेव म्हणजे वैदिक पुरातन सामर्थ्यशाली देव. इंद्रदेव. पुसान म्हणजे सूर्यदेव, जो सर्वज्ञ मानला जातो. वायुदेव, जो सर्वत्र संचार करणारा आहे. आणि बृहस्पती, असे सगळे देव, या सगळ्यांनी आमचं रक्षण करावं. बृहस्पती देवानं, आता बृहस्पती ही बुद्धी देवता मानली जाते, त्यामुळे बृहस्पती देवानं आमची आध्यात्मिक प्रज्ञा, ज्याला ऋतंभरा प्रज्ञा असंही म्हटलं जातं, म्हणजे मन बुद्धीची जी आपली लिमिटेड जो स्फिअर आहे, बरं का, जी व्याप्ती आहे, त्याच्या अतीत जाऊन जी प्रज्ञा उजळून निघते तिला असं म्हटलं जातं ऋतंभरा प्रज्ञा किंवा आध्यात्मिक प्रज्ञा. तर त्या आध्यात्मिक प्रज्ञेनं आमच्यातील बुद्धीचं सामर्थ्य वाढू दे आणि त्यानं आम्हाला या वेद उपनिषदांच्या ग्रंथांचं आकलन करण्याची शक्ती आम्हाला त्यामुळे मिळू दे. ते सगळं समजावून घेण्याची शक्ती आमच्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं आम्हाला येऊ दे. किती सुंदर शांती मंत्र आहे ना. हाच असं नाही, प्रत्येक उपनिषदातला शांती मंत्र हा अतिशय
प्रसन्न चित्त करणारा असतो. जर आपण अत्यंत ध्यानपूर्वक काळजीपूर्वक जर तो शांती मंत्र वाचला तर त्यानं आपल्याला एक सामर्थ्य प्राप्त व्हायला लागतं. ही प्रार्थनासुद्धा अशीच आहे. आपल्या सगळ्यांमध्येच एक अंतर्गत मानसिक शक्ती ही लपलेली असते, परंतु त्याची आपल्याला सहजासहजी जाणीव होत नाही. आणि आपण नेहमी, किंवा मी असं म्हणेन बऱ्याच वेळेला, स्वतःच्या वैगुण्यामुळे, स्वतःतील दोषांना वारंवार आठवून आपण स्वतःला दुःखी करत असतो, उदासीन होत असतो. परंतु या प्रार्थनेचं सामर्थ्य असं आहे की त्यानं आपण आपला जो कनिष्ठ स्तर आहे त्याच्यावरनं आपण प्रयत्नपूर्वक श्रेष्ठ ईश्वरीय तत्वाच्या स्तरावर जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि हळूहळू आतली चेतना, प्रज्ञा ही जागृत व्हायला लागली की आपल्या हातूनसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे उपासना घडायला सुरुवात होते. प्रार्थना म्हणजे काय? तर अतिशय मनापासून त्याच्या पायावर लोटांगण घालणं, पूर्णपणे शरणागत होणं. बाबा देवा रे, आमच्यावर तुझी कृपा ठेव, आमचं रक्षण कर. अगदी तळमळून केलेली ही आपली विनवणी, ही आपली प्रार्थना, ही आपली आर्तसात ही परमेश्वरापर्यंत नक्कीच जाऊन पोचते, यात काही शंका नाही. या प्रार्थनेमध्ये साधक काय म्हणतोय की माझं सगळं आयुष्य स्वास्थ्यपूर्ण जाऊ दे. म्हणजे उपनिषदांमध्ये सर्वसामान्य साधकांच्या ज्या भौतिक गरजा आहेत, आपलं हे जे व्यावहारिक आयुष्य, संसारी आयुष्य आहे, त्यातल्या ज्या गरजा आहेत त्याच्याकडे ऋषीमुनी दुर्लक्ष करत नाहीत आणि त्याची चेष्टासुद्धा ते करत नाहीत. कारण या सगळ्या भौतिक गोष्टी या मानवाला व्यवस्थितपणे नीट भानावर ठेवण्यासाठी आवश्यक असतात. त्यामुळे मला स्वास्थ्यपूर्ण जीवन दे, असं साधक इथे प्रार्थना करतोय. त्यामुळे सकाम जरी आपण प्रार्थना केली तरी ती योग्यच असते. अर्थात नारदीय भक्तिसूत्राप्रमाणे किंवा उच्च आध्यात्मिक स्तरावर जर आपल्याला जायचं असेल तर मात्र या प्रार्थनेची, भक्तीची रूपं बदलायला लागतात. परंतु पहिली पायरी ही आर्त शरणागता आणि काही आपल्या भल्यासाठी, स्वास्थ्यासाठी मागणं, यामध्ये काही गैर नाही, अशी ही योग्य, अर्थपूर्ण, नीतिपूर्ण सकाम भक्ती ही अर्थातच पहिली पायरी समजली जाते. आणि जर आपण भक्तिसूत्रांमध्ये बघितलं तर तिथे मात्र आपल्याला सांगितलं जातं की पूर्णपणे निष्काम भक्ती करणं हे गरजेचं आहे. म्हणजे काहीही मागू नका. हो, पण ठीक आहे, पण त्या टप्प्यापर्यंत जाण्यासाठी हे पहिल्या पायऱ्यासुद्धा अत्यंत आवश्यक आहेत. आता या शांतपूर्ण कळवळ्याने केलेल्या प्रार्थनेवरून मला भागवतामधली एक छोटीशी कथा तुम्हाला सांगावीशी वाटते. कथा आहे राजश्री रंतीदेव या महाराजांची, बरं का. हे अत्यंत सर्वश्रेष्ठ असे राजश्री होऊन गेले. त्यांनी प्रजेला वगैरे अगदी सुखा समाधानात ठेवलं. आणि मग काही काळानंतर
त्यांना वैराग्य प्राप्ती झाली आणि त्यांनी सगळं काही हे दान करून टाकलं, त्याग करून टाकलं. आणि मग ते रानावनातून अरण्यातून असे वैराग्यपूर्ण अवस्थेमध्ये हिंदू फिरू लागले. कधी काही कोणी खायला दिलं तर ठीक आहे, नाही खायला मिळालं तरीसुद्धा ते त्या उपाशी तसे राहत असत. एके दिवशी काय झालं, बऱ्याच दिवसांनी बरं का, त्यांना असं काहीतरी व्यवस्थित जेवण त्यांना एकानं वाढून दिलं. आता ते प्रसन्न चित्तानं ते जेवण जेवणार, तेवढ्यात काही अतिथी त्यांच्याकडे अन्नभिक्षा मागायला आले. रंतीदेवांनी एका क्षणाचाही विचार न करता आपल्या पुढ्यातलं ताट अगदी नम्रपणानं आनंदानं त्या अतिथींना देऊन टाकलं. आणि ते ईश्वराला ते विनवणी करू लागले, देवा, मला कुठल्याही गोष्टीची तुझ्याकडनं अपेक्षा नाही. मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो, पूजा अर्चा करतो, पण त्या बदल्यात मला काही भौतिक सुख मिळावीत अशी मी आशा करत नाही. या उलट मी असं तुला म्हणेन की प्रत्येक मानवाला काही ना काही दुःख ही पोचत असतात. मी हे अनुभवलं आहे, मी हे बघितलं आहे. प्रत्येकजण व्यथित असतो, दुःखी असतो, काळजीमध्ये असतो. आणि त्यांना अशा अवस्थेत बघून माझं मन हृदय हे अगदी प्रेमानं करुणेनं भरून येतं. म्हणून माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाच्या हृदयामध्ये जणू माझा वास व्हावा, आणि प्रत्येकाची दुःख ही मला मिळू दे आणि त्याच्या बदल्यात सगळे सुखी होऊ दे. अशी त्यानं जणू काही विश्वात्मक प्रार्थना त्याच्या पूजा प्रार्थनाद्वारे भगवंतांना केलेली आहे. आता हा शांती मंत्र ओम शांती 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 असं 3दा म्हणून हा समाप्त करण्यात येतो. 3दा का, तर आपले 3 प्रकारचे ताप दुःख असतात, त्यांची ती जी दुःख आहेत ती सगळी नष्ट व्हावीत म्हणून 3दा शांती म्हटलं जातं. एक आहे आध्यात्मिक ताप म्हणजे शरीर मनाच्या व्याधी. अधिभौतिक ताप म्हणजे बाहेरून संसारातून जे आपल्याला त्रास आणि दुःख सहन करावी लागतात ते. आणि तिसरं आहे अधिदैविक ताप म्हणजे नैसर्गिक कोप, पूर, भूकंप वगैरे. मुंडक उपनिषदाच्या मंत्र पहिल्याकडे आपण वळूया. मंत्र पहिला. ब्रह्मदेवानं ज्याचा जन्म स्वयंभू आहे असं मानलं जातं. आता ब्रह्मदेव कुणाला म्हणतात, तर जेव्हा निर्गुण परमतत्व जेव्हा स्वतःच्या मायाशक्तीच्या आधारानं निर्गुण परमतत्व स्वतःमधील असलेल्या मायाशक्तीच्या सहाय्यानं हे सगुण होतं, तेव्हा त्या सगुण साकाराला ब्रह्मदेव असं म्हटलं जातं. ब्रह्मदेव किंवा प्रजापती असं म्हटलं जातं. ब्रह्मदेवानं ज्याचा जन्म स्वयंभू आहे असं मानलं जातं, त्यानं हे आत्मज्ञान म्हणजे परमेश्वराबद्दलचं योग्य यथार्थ ज्ञान त्याचा ज्येष्ठ पुत्र अथर्वाला त्यानं दिलं. श्लोक 2.
आता त्या अथर्वानं अंगी महर्षींना दिलं बरं का. हे आत्मज्ञान अंगी महर्षींना दिलं. अंगी महर्षींनी सत्यवाहा ऋषींना दिलं आणि मग त्याच्यानंतर ते अंगिरा महर्षींना ते प्राप्त झालं. श्लोक 3. शौनक नावाचा एक पंडित गृहस्थाश्रमी असा मनुष्य तिथे राहत होता. तो एक प्रख्यात पंडित होता आणि तो अंगिरा महर्षींकडे तो जाऊन पोचला. त्यानं महर्षींना असं विचारलं की असं कोणतं ज्ञान आहे, असं कोणतं ज्ञान आहे की जे जाणल्याने बाकी इतर गोष्टीचं सगळ्याचं ज्ञान मला होऊ शकेल. म्हणजेच त्याला आत्मज्ञानाबद्दल त्याला महर्षी अंगिरा महर्षींना त्यांना प्रश्न विचारायचे होते. आता आत्मज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे आणि ते जाणल्यानं इतर ज्ञान होऊ शकतं. याचा नेमका अर्थ काय घ्यायचा, तर अशा दृष्टीनं घ्यायचा की आत्मज्ञान म्हणजे जगताचं जे पाया असलेलं ईश्वरी तत्व आहे त्याचं ज्ञान करून घेणं. म्हणजे काय, तर त्या आत्मतत्व जे माझ्या शरीरामध्ये आहे ते आहे म्हणूनच मी केवळ इतर सगळ्या भौतिक गोष्टींचं ज्ञान घेऊ शकतो. हे जे जाणीव तत्व माझ्यामध्ये आहे, ज्ञान घेण्याची जी क्षमता माझ्यामध्ये निर्माण झाली आहे ती शेवटी कुणामुळे आहे, तर ती या आपल्यातील असलेल्या ईश्वरीय तत्वाच्या प्रेरणेनं मला हे सगळं जगताचं ज्ञान घेता येतं. म्हणजे अल्टिमेटली तो असल्यामुळे इतर गोष्टींचं ज्ञान आहे, अशा अर्थानं हे वाक्य घ्यायचं आहे. त्यामुळे त्यानं विचारलं असं कोणतं ज्ञान आहे की जे घेतल्यावर मला इतर गोष्टींचं ज्ञान होईल. मंत्र 4. अंगिरा महर्षी त्याला म्हणाले, हे शौनका, ज्ञान हे 2 प्रकारचं समजलं जातं, श्रेष्ठ आणि कनिष्ठ किंवा पराज्ञान आणि अपराज्ञान. अशा 2 प्रकारच्या विद्या असतात असं आत्मज्ञानी साधू पुरुष आपल्याला सांगत असतात. मंत्र 5. आता 2 ज्या विद्या आहेत, अपराविद्या आणि पराविद्या. अपरा म्हणजे कनिष्ठ प्रकारची विद्या आणि परा म्हणजे श्रेष्ठ. तर 5व्या मंत्रामध्ये अंगिरा महर्षी म्हणतात अपराविद्या कोणती, तर 4 वेद जे आहेत ऋग्वेद, आयुर्वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, हे जे 4 वेद आहेत आणि 6 वेदांग जे आहेत त्यांना मिळून प्रामुख्यानं अपराविद्या असं म्हटलं जातं. आता हे 6 वेदांग म्हणजे काय, तर वेदांग कशाला म्हणतात की वेदांमधील अर्थ जो आहे, वेदांमधील अर्थ समजून घेण्यासाठी ज्या इतर 6 गोष्टी उपयोगी पडतात की ज्यांच्या मदतीनं आपण वेदातील अर्थ समजून घेतो त्याला वेदांग असे म्हणतात. वेदांगाचे 6 प्रकार आहेत. कोणते, शिक्षा म्हणजे काय, वेदमंत्रांचं उच्चारण हे अगदी योग्य तऱ्हेनेच व्हावं लागतं. त्या उच्चारणाचे नियम, स्वरांचे, ध्वनीचे नियम हे सगळे शिक्षामध्ये येतात.
मग आहे कल्प. कोणते मंत्र कोणत्या कारणांसाठी म्हणायचे असतात हे कल्पमधनं कळू शकतं. मग आहे व्याकरण, म्हणजे शब्दांचा अर्थ, शब्दांची चिकित्सा या अर्थाने व्याकरण हे उपयुक्त ठरतं. मग निरुक्त. निरुक्त म्हणजे वेद शब्दांचे अर्थ जे पुन्हा पुन्हा ठासून सांगितलेले आहेत ते नेमकेपणानं समजावून घेणं. मग येतात छंद, म्हणजे या वेदांमधील ज्या रचना आहेत त्या छंदरूप आहेत तर त्या समजावून घेणं. मग शेवटचं येतं ज्योतिष. ज्योतिष 2 प्रकारे त्याचे अर्थ होतात. एक सर्वसाधारण अर्थ ज्योतिषाचा म्हणजे भविष्य जाणून घेणं, आणि दुसरं म्हणजे यज्ञ याग विधी जर करायचे असतील तर त्याचा योग्य समय बघणं, त्या योग्य समयावरच ते विधी पार करणं, याला ज्योतिष असं म्हटलं जातं. हे सगळं मिळून 6 वेदांग तयार होतात, जी वेद समजून घेण्यासाठी उपयोगी पडतात. या सगळ्या अपरा म्हणजे कनिष्ठ दर्जाच्या विद्या समजल्या जातात. आणि पराविद्या जी आहे ती शब्दांच्या अतीत आहे. मन बुद्धीच्या ती अतीत आहे, आणि ज्यानं मनुष्य अमर्त्य होतो अशी ती श्रेष्ठ दर्जाची पराविद्या आहे. आता ते अविनाशी तत्व कसं आहे ज्याचं आपल्याला ज्ञान करून घ्यायचं आहे त्याचे डिटेल्स महर्षी अंगिरा इथे सांगत आहेत. ते जे चिरंतन शाश्वत तत्व आहे, ज्यानं सगळ्या जगताला तोलून धरलेलं आहे, ज्याच्या पायावर जगताचा डोलारा उभा आहे, ते जे तत्व आहे, ऊर्जा तत्व, ईश्वर तत्व, ते कसं आहे, ते अदृश्यम आहे. म्हणजे काय, आपण डोळ्यांनी त्याला बघू शकत नाही. जर आपण डोळ्यांनी त्याला बघू शकलो असतो तर ती इतर हजारो गोष्टींप्रमाणेच एक त्यातली वन ऑफ द गोष्ट झाली असती. परंतु ती गोष्ट नाही, वस्तू नाही, तर ते आपल्यातील आत्मतत्व आहे, आणि त्या तत्वामुळेच आपले डोळे बघतात, नाही का. म्हणजे आत्मतत्वच हे जणू काही सगळ्या वस्तू बघत असतो. मग जो पाहणारा आहे त्याला कसं पकडायचं, त्याला कसं पाहायचं. आता दुर्बिणीतून जो मनुष्य बघत असतो तो स्वतःला दुर्बिणीच्या इथे ठेवून बघू शकत नाही. त्यामुळे अनुभव घेणारा आणि जे अनुभव घेतलं जातं ते या दोन्ही एकाच वेळेला कार्य करू शकत नाहीत. हे त्या दृष्टीनं अदृश्यम आहे. बरं, मग ते डोळ्यांनी आम्ही नाही बघू शकत, पण ते आम्ही ग्राह्य करू शकतो का, म्हणजे त्याचं आपण माहिती करून घेऊ शकतो का, तर नाही. ते तत्व अग्राह्यम आहे, जाणू शकत नाही. मन बुद्धी त्याला जाणू शकत नाही. का, कारण मन आणि बुद्धीमध्ये जी जाणण्याची शक्ती आहे ती शक्तीच मुळी त्या दोघांना परमतत्वाकडून मिळालेली आहे.
त्यामुळे मनामध्ये ते सामर्थ्य नाही की त्यांनी परमतत्वाचा जाणून घ्यावं. जर आपण असं म्हटलं की मन ते जाणू शकेल, तर मग काय होईल? मन एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट परमतत्व, अशा दोन गोष्टी मानाव्या लागतील. पण मन जर वेगळं काढायचं म्हटलं तर परमतत्वापासून ते जर वेगळं केलं तर मन हे जड निर्जीव आहे. त्यामुळे एकटं मन, त्याच्यामध्ये आत्मतत्वाचा प्रकाश असल्याशिवाय ते कार्यक्षम होऊ शकत नाही. त्यामुळे मन आणि बुद्धीच्या ते अतीत आहे. ते परमतत्व अजन्म आहे. म्हणजे काय? की जे जे निर्माण होतं ते कधी ना कधीतरी त्याचा शेवट होतो. ज्याला जन्म आहे त्याला कधी ना कधीतरी त्याला मृत्यू आहे. पण हे परमतत्व असं आहे की ते अजन्म आहे. जर त्याला जन्म आहे असं मानलं आपण तर काय घडेल? की कधी ना कधीतरी या ब्रह्मांडांना तोलून धरणाऱ्या ऊर्जा तत्वाचा कधी ना कधीतरी शेवट होईल. आणि त्याचा जर शेवट झाला तर तोलून धरणाऱ्या ऊर्जा तत्वाचंच जर अस्तित्व नष्ट झालं तर जगताचा डोलारा एक क्षणभरही राहू शकणार नाही. त्यामुळे ते अजन्म आहे, जन्म नाही म्हणून त्याला मृत्यू नाही. ते होतं, आहे आणि राहील. तसंच ते परमतत्व गुणातीत आहे. ते अवयवरहित आहे. शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय विरहित आहे आणि त्यामुळे ते निर्गुणातीत आहे. ते गुणातीत आहे. कोणतेही गुण त्याला बांधून ठेवू शकत नाही. मंत्र 7वा. मग आता हे कोडं उलगडायचं कसं? जगत आणि परमतत्व यांचं कोडं उलगडायचं कसं? त्याचं उत्तर मंत्र 7व्यामध्ये आहे. ज्याप्रमाणे कोळी स्वतःमधूनच जाळं विणतो, ज्याप्रमाणे परमेश्वर स्वतःतील अंतरशक्ती मायाशक्तीनं तो जगत निर्माण करतो, त्याप्रमाणे अविनाशी चैतन्य तत्वापासूनच जगत निर्माण होतो. आता हे नीट समजून घेण्यासाठी आपल्याला विवर्तवाद समजून घ्यावा लागेल. म्हणजे काय? की जगताची जी उत्पत्ती निर्मिती याबद्दल जो सिद्धांत आहे, कार्यकारण म्हणजे कॉज अँड इफेक्ट वाद किंवा कारण कार्य किंवा कार्य कारणवाद, तर त्यामध्ये 2 प्रकारे पॉसिबिलिटीज होतात. एक काय होतो, त्याला म्हटलं जातं गुणपरिणामवाद. बरं का? गुणपरिणामवाद म्हणजे काय? की जेव्हा कारणापासून कार्य किंवा इफेक्ट किंवा परिणाम हा तयार होतो, तेव्हा तो इफेक्ट परिणाम होण्यासाठी ते जे कारण आहे त्याच्यामध्ये बदल घडून येतो. आणि मगच इफेक्ट आपल्याला दिसतो. जसं की दुधापासून दही होतं. दूध स्वतःला त्याच्यामध्ये चेंजेस घडतात, बदल होतो कारणामध्ये. कारण आहे दूध, कारणामध्ये बदल होतो आणि मग इफेक्ट जो तयार होतो तो आहे दही. हा झाला गुणपरिणामवाद.
आणि दुसऱ्या प्रकारे सुद्धा निर्मिती होऊ शकते. त्याला म्हटलं जातं विवर्तवाद. म्हणजे काय की त्यामध्ये जेव्हा इफेक्ट तयार होतो परिणाम, तेव्हा तो इफेक्ट घडून येण्यासाठी ते जे कारण आहे त्या कारणामध्ये काहीही बदल घडत नाहीत. काहीही बदल घडून न येता सुद्धा इफेक्ट आपल्याला दिसू शकतो. त्याला विवर्तवाद असं म्हणतात. म्हणजे दोरीवर जेव्हा मनुष्याला सर्प आहे, ती दोरी नसून तो सर्प आहे असा जेव्हा भास होतो, तेव्हा प्रत्यक्षात सत्यवस्तू फक्त दोरी आहे. तिच्यामध्ये काहीही चेंजेस झाले नाही आहेत. पण तरीसुद्धा बघणाऱ्याला तो सर्प आहे, इफेक्ट त्याचा सर्प आहे असा जो भासतो, त्यासाठी त्या सर्प होण्यासाठी दोरीला स्वतःमध्ये काही चेंजेस करावे लागले नाही आहेत. याला म्हटलं जातं विवर्तवाद. या विवर्तवादामध्ये एकच सत्य गोष्ट असते बरं का. एकच सत्य गोष्ट असते आणि दुसरी जी निर्मिती आहे असं आपण जी म्हणतो, ती निर्मिती ही भास स्वरूप असते. दोन गोष्टी स्वतंत्र वेगवेगळ्या नसतात. एकच कारणच फक्त सत्यवस्तू असते. दोरी ही एकच सत्यवस्तू आहे आणि त्याच्यावर भासणारा सर्प हा त्याचा परिणाम जो आपल्याला दिसतो तो सत्यवस्तू नसतो. अगदी त्याचप्रमाणे अद्वैत वेदांताप्रमाणे, उपनिषदांप्रमाणे हे जगत जे आहे ते विवर्तवादाने घडलेलं आहे असं मानलं जातं. म्हणजे त्याला स्वतःचं इंडिपेंडंट, स्वतंत्र, सेकंड अशी ती दुसरी गोष्ट नाही. जगतामधून, शरीरामधून, सगळ्यामधून ते ऊर्जा तत्व काढून घ्या की ती वस्तू, ते शरीर, ती गोष्ट राहत नाही. एकच एक ऊर्जा तत्व हे परमसत्य आहे. आता मंत्र दुसरा. वेगवेगळे कर्मकांड बरं का, जे वेदांमध्ये सांगितले गेलेले आहेत ते अवश्य साधकानं करावे. आता वेदकालीन यज्ञ, याग वगैरे कर्मकांड हे अर्थातच आपण करत नाही, पण त्याचं स्वरूप फक्त बदललेलं आहे. पूजा, अर्चा, प्रार्थना, उपासना, मंत्रजप वगैरे हे पूर्वी जे यज्ञ याग होते त्या उपासनेऐवजी आता ही उपासना आपण सध्या करत आहोत. तर ही कर्मकांड ही साधकांनी अवश्य करावीत. का? कारण साधकानं कर्मफळाची आशा धरून कर्मफळाची आशा धरून योग्य ती कर्म करावीत. त्याला उपासनेची, प्रार्थनेची जोड द्यावी. म्हणजे त्या उपासनांनी तुमच्या कर्मांची, योग्य कर्मांची योग्य फळं तुम्हाला मिळतील. उपनिषद म्हणजे असा अर्थ नाही आहे की संसाराला तुच्छ मानून आपण डायरेक्ट संन्यास घेऊन ईश्वर तत्वाकडे नजर लावावी असं ऋषीमुनींना अभिप्रेत नाही. त्यांना माहिती आहे आपल्यासारख्या सामान्य तरी पण झटणाऱ्या साधन मार्गावर जाणाऱ्या साधकांचे काय प्रॉब्लेम्स आहेत,
त्यांना या व्यवहारी जगतामध्ये राहायचं तर काही ना काही भौतिक गोष्टी आवश्यक आहेत. सगळ्याची त्यांना कल्पना आहे, ते मान्य आहे. म्हणून ती या मंत्रामध्ये म्हणतात, आश्वासित करतात की हो, तुम्ही जरूर योग्य ती उपासना करत राहा, योग्य कर्म करत राहा आणि त्याद्वारे तुम्ही योग्य कर्मफळांची जरूर तुम्ही अपेक्षा करत राहा. आता त्रैविद्या असं याला म्हटलं जातं का? कारण पूर्वी 3 विद्यांमध्ये प्रामुख्यानं म्हणजे 3 वेदांमध्ये ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद हे प्रामुख्यानं 3 वेदांमध्ये यज्ञयागाचे विधी सांगितले गेले. त्यामुळे त्याला तिघांना मिळून त्रैवेद किंवा त्रैविद्या असं म्हटलं जातं. त्याकालीन लोकांनी ते करावेत असं ऋषी सांगत आहेत. आता अर्थातच कालानुरूप मी म्हटलं तसं त्याचं उपासनेचं स्वरूप पालटत जातं. त्या प्रथेप्रमाणे आपण आपले कर्मकांड आणि उपासना मार्ग हे चालू ठेवावे. श्लोक 3. जेव्हा यज्ञकर्मामध्ये अग्नी पेटवला जातो तेव्हा साधकानं श्रद्धेनं त्यामध्ये आहुती घालावी आणि कर्मफळांची इच्छा मनामध्ये धरावी. म्हणजे काय? साधकानं श्रद्धेनं त्यामध्ये आहुती घालावी. याचा अर्थ असा घेतला जाईल की केवळ कर्मफळांच्या वाटेकडे डोळे लावून मी बसले तर मला ती मिळणं शक्य नाही. म्हणजे मग मी काय करायला हवं की श्रद्धेनं म्हणजे माझी जी कर्तव्य आहेत ती अगदी मनापासून निष्ठेनं करून त्या कर्मांची जणू आहुती या आपल्या आयुष्यरूपी यज्ञामध्ये आपण द्यावी असा अर्थ मी या मंत्राचा घेतलेला आहे की यज्ञामध्ये, आयुष्यरूपी यज्ञामध्ये प्रामाणिकपणे योग्य ते कारणांसाठी कष्ट करून आपण आपल्या कष्टांची आहुती द्यावी. आपल्या प्रार्थना उपासनेनं परमेश्वराला प्रसन्न करून घ्यावं आणि आपल्या कर्मफळांची वाट त्याच्याकडे बघावी आणि त्यानं ते आपल्याला प्राप्त करून द्यावीत ही त्याला विनंती करावी. आता पुढचा श्लोक. जर मनुष्याचं अग्निहोत्र कर्मकांड फक्त स्वतःच्याच लाभासाठी केलं तर ते कर्म त्याची सर्व लोक नष्ट करतं. अतिथीची सेवा हवी, गरिबांना दान द्यायला हवं, वैश्वदेव यज्ञ साधकानं करायला हवा. जर मनुष्याचं अग्निहोत्र कर्मकांड, आता अग्निहोत्र म्हणजे काय तर वेदकालीन परंपरेप्रमाणे त्या काळी लोकांनी दिवसातून एकदा किंवा कमीत कमी 15 दिवसातून एकदा यज्ञयागासाठी जे होम केला जातो ते अग्निहोत्र त्यानं निर्माण करून तो विधी त्यानं करावा अशी अपेक्षा केली जात असे. आणि त्या होमामध्ये समिधा, तूप वगैरे यांची हवन केलं जाई किंवा त्याची आहुती दिली जाई. या पूर्ण क्रियेला अग्निहोत्र असं नाव होतं.
आणि तो जे करणारा तो अग्निहोत्री असं त्याला म्हणत असत. तर इथे या मंत्रामध्ये ऋषी असं सांगतात की अग्निहोत्र जरूर करा, चांगली गोष्ट आहे, पण केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी अग्निहोत्र जर तुम्ही करत असाल तर ते योग्य ठरणार नाही. म्हणजे त्यातनं तुम्हाला देवतांचे आशीर्वाद मिळणं राहोच, पण त्याच्या विरुद्ध फक्त तुम्ही जर स्वतःचा स्वार्थापुरतं हे सगळं कर्मकांड करत असाल तर त्याचा परिणाम काय होईल? तर त्याचा परिणाम तुमची सर्व लोक नष्ट होतील. म्हणजे काय? तर त्याचा अर्थ असा आहे, लोक म्हणजे 7 पिढ्या नष्ट होतील. म्हणजे काय की केवळ स्वार्थापुरतं बघणारा संकुचित स्वार्थी वृत्तीचा मनुष्य, त्याला जर असं वाटलं की वेदांनी अग्निहोत्र करायला सांगितलं, मी करतोय, चला मी चांगलं कर्म करतोय, मग मला चांगल्या कर्माची चांगली फळं मिळतील, तर तो चुकीचा समज आहे. केवळ स्वतः करता जगू नका असं वेद सांगतात. अग्निहोत्र करताय ना, मग त्याबरोबर हे पण लक्षात ठेवायचं आहे की गरिबांना अन्नदान करणं, बाकी काही दान करणं, त्याचबरोबर अतिथी जे येतील त्यांची सेवा करणं, हे सुद्धा अग्निहोत्र करण्याप्रमाणेच हे सुद्धा करायला हवं. वैश्वदेव यज्ञ तुमच्या हातून घडायला हवा. म्हणजे काय? वैश्वदेव यज्ञ म्हणजे एक प्रकारचा असा यज्ञ की ज्यामध्ये पशु प्राणी या निसर्गातील इतर घटकांचा सुद्धा आपण विचार करणं अपेक्षित आहे. बघा, अग्निहोत्र काय, यज्ञ याग कर्मकांड विधी काय, केवळ ते कर्मकांड आहेत असं नाही समजता कामा. त्या पाठीमागे सामाजिक बांधिलकीचा अर्थसुद्धा त्यामध्ये लपलेला आहे. वैश्वदेव यज्ञ करा म्हणजे तुमच्या अन्नातील पाण्यातील अन्नपाणी थोडासा भाग तुम्ही पशुपक्ष्यांसाठी सुद्धा वेगळा काढून ठेवा. आपल्या जे संसार आहे, जे जगत आहे, त्यातील प्रत्येक घटकाचा विचार करणं, केवळ माझं पोट भरणं हा मर्यादित हेतू हा वेदांनी अतिशय त्याज्य मानलेला आहे. त्यामुळे ऋषीमुनी इथे सांगतायत की 7 पिढ्या जर तुम्ही केवळ स्वार्थीपणाने वागलात तर तुमच्या अशा दुष्टवृत्तीनं, ज्याने कोणाचा विचारच कधी केला नाही, त्यानं तुमचीच स्वतःची नाही तर तुमच्या बरोबरीनं तुमच्या मागील 3 पिढ्या, तुमची स्वतःची पिढी आणि पुढील 3 पिढ्या, अशा प्रकारे 7 पिढ्या नष्ट होतील. म्हणजे काय? तो काही असा शाप दिलेला नाही, शापाच्या रूपात हे सांगितलेलं नाही, पण त्याचा अर्थ काय होतो की सगळ्यांचा विचार करा तर तुमचे वंशज, तुमचे पूर्वज यांनासुद्धा तुम्ही त्यातून पर्यायाने तृप्त कराल आणि सगळेजण समाजाबरोबर सुखी राहतील. केवळ समाजातील माझ्याच कुटुंबानं स्वस्थ राहावं का, समाधानी राहावं का, तर तसा स्वार्थ केंद्रित विचार करू नये असा हा श्लोक आपल्याला महत्त्वाचा सिद्धांत सांगतो. आता या अग्निहोत्रावरून हा झाला
वैदिक कालाप्रमाणे अर्थ. पण आदि शंकराचार्यांनी अग्निहोत्राला अजून श्रेष्ठ स्तरावर नेलेलं आहे. त्यांनी अग्निहोत्राचा जो सांकेतिक अर्थ सांगितला आहे तो काय आहे तो आपण बघूया. आदि शंकराचार्य असं म्हणतात की होम हवनमध्ये तूप आणि समिधा त्याच्यामध्ये आहुती देणं हा झाला नेहमीचा नॉर्मल रेग्युलर अग्निहोत्र यज्ञकांड. पण खरा अर्थ काय आहे तर ज्ञानाग्नीमध्ये ज्ञानाच्या होमामध्ये मनातील सगळे विकार, सगळे दोष, सगळ्या वासना, विकार, दोष हे पूर्णपणे त्या ज्ञानाग्नीमध्ये त्याची आहुती करणं आणि पर्यायानं विकार सगळे नष्ट करून मन शुद्ध करणं म्हणजे खरं अग्निहोत्र केल्यासारखं होईल. अगदी अशाच प्रकारचा अर्थ भगवद्गीता अध्याय 4 श्लोक 19 ज्ञानाग्नीचं वर्णन करताना भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. एक एक पायऱ्या चढत आपण ती लॅडर आहे एकदम अचानकपणे श्रेष्ठ स्तरावर सर्वसाधारणपणे, मी सगळ्यांच्या बाबतीत म्हणजे साधारणपणे बोलते, असा एखादा आपल्यात सुद्धा असामान्य असणारच की ज्याला या सगळ्या पायऱ्यांची गरजही लागणार नाही, एका क्षणार्धात तो आत्मज्ञान प्राप्त करून घेऊ शकेल. पण सर्वसाधारणपणे आधी सकाम भक्ती, मग त्यातून पुढे हळूहळू निष्काम भक्ती, मग त्यातून पुढे ईश्वराचं पूर्ण ज्ञान, अशा टप्प्यांमधून आपल्याला जावं लागतं. आता केवळ स्वतःचा स्वार्थ न बघणाऱ्या सुद्धा अनेक अलौकिक व्यक्तिमत्व आपल्याकडे आहेत. त्या संदर्भात एक छोटी कथा मी तुम्हाला सांगते. बिरूबाला राभा, श्रीमती बिरूबाला राभा, त्यांना 2021 पद्मश्री प्रदान करण्यात आली. नुसती पद्मश्री नाही तर बरं का, नोबेल पीस प्राईजसाठी अवॉर्डसाठी 2005 साली त्यांना नॉमिनेट केलं गेलं होतं. आसाममधील गोईलपारा इथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी बिरूबाला ऑर्गनायझेशन ही स्थापन केली. आसाममध्ये स्पेशली ट्रायबल जमातींमध्ये विच हंटिंग किंवा एखाद्या गरीब एकाकी असहाय्य स्त्रीला डायन म्हणून संबोधणं, चेटकीन किंवा चेटूक करणारी, जादूटोणा करणारी आहे, ही अशी आहे, हिच्यामुळे लोकांचं वाईट होत आहे, असं तिच्यावर ब्रँड केलं जाईल, तिच्यावर आरोपित केलं जाईल आणि तिला समाजापासून वाईट टाकलं जाईल. तर त्याला म्हटलं जातं, ही अनिष्ट प्रकारची एक प्रथा होती की गरीब एकट्या स्त्रियावर चेटकीण असल्याचं लेबल तिच्यावर लावलं जाईल. शेजारा पाजारांच्या काही करू दे दुर्दैवाला त्या स्त्रीला जबाबदार धरलं जात असे. तर ती विच हंटिंग जी पद्धत होती ती नष्ट करण्यासाठी बिरूबाला राभा यांनी अतिशय प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नामुळे 2015 आसाम गव्हर्नमेंटनं प्रिव्हेन्शन ऑफ विच हंटिंग ॲक्ट 2015 पास केला. बिरूबाला राभांचा जन्म 1954 झाला. तिच्या वडिलांचं ती खूप लहान असताना निधन झालं आणि त्यांना घरकाम करावं लागलं. त्या आसाम महिला समता सोसायटीमध्ये सुद्धा कार्य करत असत. त्यांनी जवळजवळ
35 अशा असहाय्य, ज्याला चेटकीन म्हणून चेटूक करणारी म्हणून लेबल लावलं गेलं, अशा असहाय्य स्त्रियांची छळापासून त्याने सुटका केली. पुढील श्लोक. जेव्हा साधक योग्य पद्धतीनं यज्ञकुंडामध्ये आहुती देतो, म्हणजे सगळे ते नियम याग वगैरे पाळून, तेव्हा त्या आहुती जणू सूर्यकिरणांप्रमाणे त्याला देवांचा राजा इंद्र याच्याकडे पोचवतात. आता इथे या मंत्रामध्ये एक वेगळ्या प्रकारची संकल्पना मांडण्यात आलेली आहे, ती आपण समजून घेऊ. म्हणजे मनुष्यानं आयुष्यभर सत्कर्म केली, योग्य कर्म केली, बरोबरीने यज्ञयाग उपासना केल्या, तर मृत्यूनंतर त्याच्या सूक्ष्म देहाला देवांचा राजा इंद्र याच्यापर्यंत त्याला पोचवलं जाईल. आता म्हणजे काय, तर वेदकालीन संकल्पनेप्रमाणे आपल्या पृथ्वी लोकाची संरक्षक आणि नियमन करणारी देवता ही सूर्य देवता मानली जाते. सूर्य हा रक्षक आहे, नियंत्रक आहे, नियामक आहे. त्यामुळे अर्थातच जगतामधील सगळ्या व्यक्तींचं कर्मफळ संचित हे सुद्धा अर्थातच सूर्यदेवतेच्या नियंत्रणाखाली येतं असं मानण्यात येतं. कारण अख्ख्या जगताचीच जबाबदारी त्याच्यावर असल्यामुळे आपल्या प्रत्येकाची मिळून एकत्रित कर्मफळं, त्याची संचितं, या सगळ्या गोष्टींची जबाबदारी सूर्यदेवतेवर आलेली आहे. त्यामुळे त्याची सूर्यकिरण, आपली जी आहुती देतो ती सूर्यकिरणांप्रमाणे राजा इंद्राकडे पोचतात. म्हणजे काय, तर सूर्यकिरणांचा अर्थ असा घ्यायचा, त्याच्या सूर्याकडे सगळ्यांचं प्रत्येकाचं कर्मफळ संचित जर त्याच्याकडे आहे, तो त्याची जबाबदारी आहे, तर मग अर्थातच सूर्यकिरण म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये जी काही कर्म करतो त्या कर्मांपाठीमागच्या वासना, प्रेरणा, त्याच्या पाठीमागचे विचार, ज्यानेही आपण कर्म करतो त्यावरून त्या कर्मांचं स्तर, लेव्हल ठरवली जाते आणि त्याप्रमाणे ते कर्मफळ, तो वासनांचा स्तर, हे सगळं सूर्यकिरण जणू राजा इंद्राकडे वाहून नेतात. म्हणजे सूर्यकिरण म्हणजे काय झाली, आपापली कर्मफळाचं संचित. मृत्यू घडतो म्हणजे तेव्हा काय होतं, तर जेव्हा सूक्ष्म शरीर, आपल्यातील मन, बुद्धी, अंतःकरण यांनी बनलेलं जे सूक्ष्म शरीर आहे ते जेव्हा निश्चय करतं की आपण आता स्थूल शरीराचा त्याग करायचा आहे, ते तेव्हा त्यातून अहंकार म्हणजेच व्यक्तिभाव, जीवभाव, जीवात्मा याला घेऊन ते सूक्ष्म शरीर बाहेर पडतं आणि स्थूल शरीराचा तेव्हा तो मृत्यू समजला जातो. तर असं जेव्हा घडतं तेव्हा सूक्ष्म शरीरामध्ये आपले मन, बुद्धी, अंतःकरण, जीवात्मा असतो आणि आपलं कर्मफळाचं संचित वासनांचा स्तर,
विचारांचा स्तर, ज्या प्रेरणेने आपण जगलो ते सगळं कर्माचं गाठोडं ते जे वाहत जातं ते सूर्यकिरणं, ती कर्मफळं, संचित आणि वासना या सगळ्या इंद्रियांचा राजा इंद्र. कसं आहे ना की देवांचा राजा इंद्र, त्याचप्रमाणे आपल्या इंद्रियांचा राजा कोण आहे? मन. मनरूपी सूक्ष्म शरीर ते इंद्राकडे वाहिलं जातं. आता आपल्यामध्ये अशी कल्पना आहे की प्रत्येक ज्ञानेंद्रियाच्या मागे एक देवतेचं अधिष्ठान वसलेलं आहे. देवताचा अर्थ घ्यायचा आहे प्रकाशक तत्व, ज्यामुळे प्रत्येक ज्ञानेंद्रिय त्याचं कार्य करू शकतो. या अर्थाने प्रत्येक ज्ञानेंद्रियाच्या मागे एक देवता आहे. आणि दुसऱ्या प्रकारे सुद्धा आपण हे बघू शकतो की देवतांच्या अधिष्ठानावर जर माझी ज्ञानेंद्रिय आहेत, हे जर आपण भान ठेवलं तर त्यामध्ये मांगल्य येईल, पावित्रता येईल आणि संयम दृष्टीनं आपण इंद्रियांचं संयमन करायला लागू. तर कोणत्या त्या देवता आहेत? कानासाठी त्याचं अधिष्ठान दिशा ही देवता मानली. त्वचेसाठी वायू देवता, डोळ्यांसाठी सूर्य देवता, जिभेसाठी वरुण देवता आणि नाकासाठी अश्विनी कुमार या देवता प्रत्येक इंद्रियासाठी मानलेल्या आहेत. म्हणजेच त्याचा अर्थ त्या प्रकाशक तत्वानं आणि आपल्या विचारांच्या ढाच्याप्रमाणे आपल्या हातनं आयुष्यातील कर्म घडतात आणि ती कर्मफळं ही सगळी सूर्यकिरणांच्या रूपानं राजा इंद्राकडे, जो देवतांचा स्वामी आहे, त्याचप्रमाणे मन हे जे आपल्या इंद्रियांचं स्वामी आहे तशा प्रकारे ते पोचवलं जातं. श्लोक 11. पण जे साधक तपस्या, ध्यानधारणा, श्रद्धेने असं जंगलामध्ये जाऊन किंवा एकांतामध्ये जे ध्यानधारणा उपासना करतात, इंद्रिय संयम न ठेवतात, जे भिक्षू संन्यासी आहेत, ज्यांनी संसार त्याग केलेला आहे, ज्यांनी आत्मज्ञान आपल्या तपस्येनं प्राप्त केलेलं आहे, ते मृत्यूनंतर सूर्याच्या मार्गावरून जाऊन ब्रह्मलोकाला जाऊन मिळतात. त्यांचं संचित हे त्यांच्या आत्मज्ञानप्राप्तीमुळे नष्ट झालेलं असतं. ते फळांचं गाठोडं आता त्यांच्या सूक्ष्म शरीरामध्ये राहत नाही आणि ते सूर्याच्या मार्गावरून जाऊन ते परमतत्वामध्ये विलीन होतात. अशाच प्रकारचा श्लोक भगवद्गीतेमध्ये सुद्धा आलेला आहे. अध्याय 8 श्लोक 24 आणि 25. जो आत्मज्ञान ज्यांनी प्राप्त केलेला आहे त्याचा मृत्यूनंतरचा मार्ग कसा आहे तर त्याला देवयान मार्ग असं म्हटलं जातं. उत्तरायण असंही म्हटलं जातं. त्याचा मार्ग आहे अग्नी, मग ज्योती, दिवस, शुक्ल पक्ष, उत्तरायण कालामध्ये
ज्ञानी परब्रह्मामध्ये जाऊन विलीन होतो. परंतु तिथपर्यंत म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत जाण्याचा त्याचा प्रवास कसा घडतो, तर आधी संवत्सर लोक, मग चंद्रलोक, मग आदित्य लोक, मग विद्युत लोक, मग वरुण लोक, इंद्रलोक, चंद्रलोक, प्रजापती लोक आणि शेवटी ब्रह्मलोकामध्ये जाऊन तो परब्रह्मामध्ये संचित आता शून्य असल्यामुळे पुन्हा जन्म घेण्याची गरज राहत नाही. त्यामुळे ते परमतत्वामध्ये विलीन होतात. याच्या विरुद्ध जे ज्यांना आत्मज्ञान झालेलं नाही अशांसाठी त्यांचं संचित नष्ट होत नसल्यामुळे त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो. त्याला पितृयान मार्ग म्हटलं जातं. दक्षिणायन काळामध्ये त्याला दक्षिणायन असंही म्हटलं जातं. अग्नी, धूर, रात्र, कृष्ण पक्ष, दक्षिणायन मार्ग अशा प्रकारचे 2 ठळक मार्ग, एक आत्मज्ञान प्राप्त झालेल्याला आणि दुसरा ज्याला ते झालं नाही त्याला, असे 2 मार्ग सांगितलेले आहेत. अर्थात तेव्हा वेदकालीन किंवा गीतेच्या काळी हे जे कालवाचक शब्द आहेत की बाबा दिवसा किंवा रात्री किंवा उत्तरायण काळामध्ये किंवा दक्षिणायन काळामध्ये मृत्यू व्हायला हवा, तर नंतर ते मागे पडलं. कारण काळ कोणता असावा, मृत्यू कोणत्या काळी येईल हे काही कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे काळाचं महत्त्व मागे पडलं पुढे आणि केवळ आत्मज्ञानी मग तो कोणत्याही काळी मरू दे त्याचा मार्ग हाच आहे आणि तो परमतत्वामध्ये विलीन होतं, असं मग नंतर ठरण्यात आलं. श्लोक 12. जेव्हा साधक त्याच्या कर्मकांडामधून मिळणाऱ्या लाभांचा विचार करतो, मी अमुक अमुक यज्ञयाग, अमुक अमुक फळ मिळावं म्हणून आत्तापर्यंत केले, परंतु त्यावेळी जरी मिळत गेलं तरी उपभोगाची जी इच्छा आहे ती काही संपत नाही आणि आपल्याला कामनामुक्त होता येत नाही. असा जेव्हा तो सखोलतेनं चिंतन करतो, विचार करतो की कामनांची तृप्ती ही कितीही आपण प्रयत्न केले तरी तृप्ती काही त्याची होत नाही आणि त्यामुळे हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा मग आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी तो साधक गुरूंना शरण जातो. म्हणजे काय की त्याच्या लक्षात यायला लागतं हळूहळू की किती वेळा मी उपभोग घेऊ, किती वेळा हे करू. बरं, उपभोग वासनांनी माझ्या कर्मसंचिताच्या बॅगेमध्ये फळं जाऊन पडणार, शुभ अशुभ, चांगली वाईट, म्हणजे हे चक्र सतत चालूच राहणार. फळं मागे आहेत म्हणून जन्म घ्या, जन्म घेतला की परत काही वासना, परत काही इच्छा, मग परत काही कर्म करा, परत त्याची फळं मागे पडणार, परत जन्म घ्या. म्हणजे हे जन्म मरणाचं चक्र काही या वासनापूर्तींच्या उपभोगांच्या चक्रामध्ये काही नष्ट होणं शक्य नाही. हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा मग तो निश्चय करतो की आता मला आत्मज्ञानाची प्राप्ती मला घडली तर बरं पडेल. आणि मग त्या इच्छेनं, त्या व्याकुलतेनं तो गुरुच्या शोधार्थ बाहेर पडतो
आणि आत्मज्ञानासाठी तो त्याला शरण जातो. आणि इथे त्या कालच्या वेदकालीन परंपरेप्रमाणे तो कसा जातो, कशा प्रकारे जातो, गुरूंना शरण कशा प्रकारे जातो, तर आपल्या हातामध्ये समिधा घेऊन तो गुरूंकडे जातो. म्हणजे सांकेतिक अर्थानं त्याचा काय अर्थ घ्यायचा, तर जणू या समिधा जशा आपण यज्ञाग्नीमध्ये वापरतो, त्याचप्रमाणे या ज्ञानाच्या यज्ञाग्नीमध्ये मी माझ्या मनाला आता त्याचे विकार वासना या नष्ट करणार आहे. त्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि मला शुद्ध आत्मतत्वाची आपण मला प्राप्ती करून द्यावी, असा त्याचा सांकेतिक अर्थ मानला जातो. आता इथे आपण मुंडक उपनिषदाचा हा भाग इथे संपवत आहोत. पण अर्थातच याच्या पुढच्या एपिसोडमध्ये मुंडक उपनिषदाचे उरलेला भाग आपण बघणार आहोत. इथे आत्ता मी हा एपिसोड थांबवत आहे. पुन्हा एकदा नम्र विनंती करते की कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.